तर आता मोबाईलचे वाजले 4:30 आणि आता झाडझुडीला मी सुरुवात केलो. तर इकडच्या तिकडे तिकडच्या इकडे माझी झाडझुड झाली आणि झटकेपट बकेटमध्ये पाणी भरणं चालू केलो. झटकेपट पाणी झालं. आता झटकेपट शेण आणलो आणि आता झटकेपट शेण आणल्यावर झटकेपट सळा मारणं चालू केलो. सळा मारून माझं झाला. आता झटकेपट मी दात घासायला सुरुवात केली. दात घासणं माझे घापर गुपर दात घासून झाला. लगेच आंघोळ पण झाली. आंघोळ झाल्यावर मी आता बाजाराकडे आलो. तर मला इकडे पुरा सन्नाटा आणि इकडे पण सन्नाटा दिसला. तर मी बेल तोडायला आलो आणि आता माझं बेल तोडून झालं. तर आता मी मंदिरकडे प्रस्थान करत आहे. तर भव्य मंदिरच्या परिसरामध्ये मी पोहोचलो. आता मी बोरिंगकडे चाललो आणि बोरिंगकडे जाताना मी बोरिंगचे ताजे पाणी भरलो आणि आता ताजे पाणी भरून झाला. तर बघा किती छान आणि किती सुंदर वातावरण आहे. मग मी मंदिरकडे प्रस्थान केलो आणि मग मंदिरातील पोहोचलो. मंदिरात पोहोचताना इथं कुराण चालू होता. तर भगवंताच्या मूर्तीचे दर्शन झाले. मग मी भगवंताच्या मूर्तीचा अभिषेक केलो आणि मग चंदन तिलक लावलो भगवंताला आणि मग भुजाला पण चंदन तिलक लावलो. चरणाला पण चंदन तिलक लावलो. अक्षिता पण भगवंताला मी लावलो आणि भुजाला पण अक्षिता लावलो आणि चरणाला पण अक्षिता लावलो. आता बेलपत्री भगवंताच्या चरणी चढवलो आणि फूल रुईच्या भगवंताच्या चरणी मी चढवलो. आता अगरबत्ती प्रज्वलित केली आणि आता भगवंताला ओवाळलो आणि हे चना गुळ भगवंताची आवडती प्रसाद हे भगवंताला चढवलो आणि आता कापराची ज्योत लावलो आणि सर्वांना हनुमान जन्मोत्सवाच्या जय जय श्रीराम जय श्रीराम जय श्री